हा व्हिडिओ सर्वांनीच बघितलेला आहे की कशा प्रकारे व्हीआयपी लोकांना लवकर दर्शन घेण्यात येतं, ते सेल्फी काढू शकतात, पण सर्वसामान्य माणसाला धक्काबुक्की करण्यात येते. तर यामध्ये चूक कोणाची माहिती आहे? गणेश मंडळाची नाही. ह्यामध्ये चूक आपली की आपण एका गणपतीला मोठा आणि आपल्या घरच्या गणपतीला छोटा समजतो. ही सर्वात मोठी चूक आहे त्या प्रत्येक हिंदूची. ज्यांना पण असं वाटतं की त्या गणेश मंडळामध्ये गेल्यावर त्यांचं नवस ऐकलं जाईल, त्यांचे स्वप्न पूर्ण होतील आणि अशा सगळ्या गोष्टी. बघा, लक्षात घ्या, गणेश उत्सवाच्या वेळेस आपण ज्या मूर्त्या आणतो त्यात सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे, चिन्हात्मक स्वरूपाने आपल्याला गणेश मूर्तीतून काही गुण घ्यायचे आणि ते आपल्या लाईफ मध्ये अप्लाय करायचे. पण जेव्हा विषय येतो मंदिरांचा, तर मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्राणप्रतिष्ठा केलेली असते. तिथं जाऊन तुम्ही ध्यान करून ती ऊर्जा ग्रहण करू शकता. त्यावेळेला ह्या गोष्टी लागू होतात. पण हे जे गणपती आपण गणेश उत्सवाला आणतोय हे सर्व सारखेच आहे. माझा छोटा आहे म्हणून त्यामध्ये काही कमी आहे आणि लालबागचा राजा मोठा आहे म्हणून त्यामध्ये काही जादा आहे